पुराव्याअभावी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर सर्व राज्यभर देशभर जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष करण्यात येतोय। तशाच प्रकारचा जल्लोष आज पुण्यामध्ये सुद्धा करण्यात येतोय। हिंदू महासंघाच्या वतीने कसबा गणपती समोर बँड वाजवत फटाके वाजवत त्याचप्रमाणे पेढे पर्वत जो आहे तो जल्लोष करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही हिंदू महासंघाचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। 17 वर्षानंतर निर्णय लागलाय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्त झाली। आजच्या दिवसाला एवढंच महत्व आहे जेवढं शिव राज्याभिषेकाच्या दिवसाला महत्व होतं। हिंदूंचा वरचा एक कलंक काढला गेलाय। आतंकवाद हा कलंक असतो तो हिंदूंवर कधीही नव्हता, परंतु कोर्ट सरकारी यंत्रणेने मुद्दामून लावला होता हिंदूंना बदनाम करण्यासाठी। आज त्यातनं हिंदू निरपराध सुटलेले, त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे। हिंदूंनी जर अतिरेकी व्हायचं ठरवलं तर जगात दुसराही कुठल्याही अतिरेकी तयार होऊ शकणार नाही, एवढी हिंदूंची ताकद आहे। परंतु हिंदू अतिरेकी नाहीये, हिंदू आतंकवाद पसरवत नाही, फक्त इस्लाम आणि मुस्लिमच आतंकवाद पसरवतात। हिंदू महासंघाची आदिवासींची भूमिका कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे। आमच्यावरचा कलंक मिटला आहे, आमच्यावरचे आरोप मिटलेत। आम्ही आज खुश आहोत। हिंदूंसाठी दिवाळी आहे असं आम्ही मानतो। पण बॉम्बस्फोटानंतर भगवा आतंकवाद असं कुठेतरी कलंक हिंदूंवर लावला जात होता, तो मिटवला गेला यानंतर निकालानंतर, अशी प्रतिक्रिया आहे। तुमचं काय यावर? अगदी बरोबर आहे। काँग्रेसच्या सरकारनं तत्कालीन याच्यामध्ये हिंदूंना बदनाम करण्यासाठी आणि मुस्लिमांच्या खुश करण्यासाठी हा ठप्पा लावला होता, तो आज कोर्टाने पुसलेला आहे। आम्ही जसं सांगितलं की शिवराज्याभिषेका दिवसाचा जो आनंद त्यावेळेस आमच्या पूर्वजांना झाला असेल, तो आनंद आज आम्हाला झालेला आहे। आणि हिंदू हा निर्दोष आहे, हिंदू अतिरेकी नसतो हे सिद्ध झालेलं आहे। आमच्यासाठी खऱ्या अर्थानं दिवाळीच आहे। तुम्ही काय सांगाल? साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित त्यांच्यासह 7 आरोपींची आज मुक्त हे झाली। अगदी 2008 पासून हिंदू आतंकवाद असतो असं सिद्ध करण्याचा प्रयत्न जो झाला तो आज कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार खरं तर पुसला गेला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे। साध्वी प्रज्ञा देवी असतील किंवा कर्नल असतील, या सगळ्यांनी एवढ्या हाल अपेष्टा सोसल्या आहेत। खरं त्यांना एक मानाचा मुजरा आहे की ते ठामपणे उभे राहिले होते की हिंदू आतंकवाद नाही आहे। काही महिला सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा पेढे भरवत आनंद जो आहे तो साजरा केलेला आहे। तुम्ही काय सांगताल? 17 वर्षानंतर निकाल लागलाय, साध्वी प्रज्ञा सिंह 7 आरोपींची निर्दोष मुक्त झाली। अर्थातच ही आनंदाची गोष्ट आहे, कारण जो काही हिंदूवरती नेहमी अत्याचार होत आलेला आहे, काही अन्याय केलेला आहे, आरोप केलेले आहेत, आज हे कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळाला आहे। हे खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि जे काही आरोपी होते ते निर्दोष मुक्त झाले, त्याचाच आम्हाला अभिमान आहे आणि गर्व आहे की आम्ही हिंदू आहोत आणि आज आम्ही पेढे एकमेकांना भरवून हा जल्लोष साजरा करत आहोत। आपण पाहतोय की पेढे एकमेकांना भरून आम्ही जल्लोष साजरा करतो। कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।